मंडळी, धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पाद्रींचा सैराट करा आणि जो हे करेल त्याला मी 11 लाखांचं बक्षीस देईन, हे वक्तव्य आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचं। या वक्तव्याने राज्यातल्या ख्रिश्चन धर्मियांमध्ये संतापाची लाट आहे। तर आजही आमिष दाखवून दबाव टाकून हिंदूंचं धर्मांतर केलं जातंय, असा पडळकरांचा गंभीर आरोप आहे। या सगळ्या वादाला कारणीभूत ठरलं ते सांगलीतलं गर्भवती महिला ऋतुजा राजगेचं आत्महत्या प्रकरण। ऋतुजानं धर्मांतरासाठीच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप तिचे कुटुंबीय करतात। त्यानंतर राज्यातल्या धर्मांतराचा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। खरं तर धर्मांतराचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे। भारतातल्या धर्मांतराला मोठा इतिहास आणि भूगोल आहे। धर्मांतराचा इतिहास अतिशय गुंतागुंतीचा आणि अनेक पैलूंनी व्यापलेला आहे। प्राचीन काळापासून भारतात विविध धर्म आले, त्यांनी इथं रुजण्याचा वाढण्याचा प्रयत्न केला। सत्तेचा धर्मांतरासाठी वापर झाला, हे इथला कटू इतिहास आहे। मग तो बौद्ध धर्माचा उदय प्रसार असो की जैन धर्माचा असो, मुघल शासकांनी धर्म प्रचारासाठी केलेले प्रयत्न असोत की मग व्यापारासाठी आलेले आणि पुढे राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी केलेली मदत असो, हा धर्मांतराचा इतिहास आहे। इंग्रजांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणलं, त्यानंतरही मागास आणि आदिवासींचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत राहिलं, हे इथलं वास्तव आहे आणि त्याला रोखण्याचे प्रयत्नही झाले। अगदी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून घरवापसीचे प्रयोग झाले। आपल्या देशात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन असे अनेक धर्मांचे अनुयायी एकत्र राहतात, तरीही धर्मांतर हा विषय या ना त्या कारणानं सामाजिक आणि राजकीय चर्चेचा भाग आहे। धर्मांतराच्या प्रक्रियेत आजवर धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक घटक एकत्र काम करताना आपल्याला दिसले। धर्मांतराची कारणं प्रामुख्यानं वैयक्तिक श्रद्धा, सामाजिक दबाव, आर्थिक परिस्थिती हे राहिलेला आहे। स्वातंत्र्यानंतर धर्मांतर विरोधी कायदे आणण्यात आले, जेणेकरून धर्मांतरासाठी जबरदस्ती किंवा फसवणूक केली जाऊ नये। पण तरीही भारतातलं धर्मांतर थांबलेलं नाहीये का? खरंच हिंदू खतरे में आहेचा जो नारा दिला जातोय, या तथ्य आहे का की केवळ राजकीय हेतूने हे आरोप केले जात आहेत? काय या सगळ्या मागचं गणित आहे? या सगळ्या राजकीय सामाजिक विषयाच्या गुंतागुंतीच्या मुद्द्याला आज आपण हात घालणार आहोत। तर महाराष्ट्राचं समाजमन अंतर्गत धुमसतंय आणि या सगळ्या मुद्द्याच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्द्याच्या माध्यमातून। सवाल आज आपण उपस्थित करतोय, धर्मांतर करणाऱ्यांचा सैराट करा असं म्हणणं योग्य आहे का? गोपीचंद पडळकरांचं हे वक्तव्य खरंच दबाव टाकून आजही धर्मांतर केलं जातंय का, याच्याबद्दल सुद्धा आज आपण बोलणार आहोत। ऋतुजाची आत्महत्या धर्मांतराच्या दबावामुळेच झाली का? त्या आत्महत्येचं सत्य नेमकं काय आहे, ज्या आत्महत्येनंतर हे सगळं वादंग पेटलेलं आहे? धर्मांतर विरोधी कायद्याची खरंच आज गरज निर्माण झाली आहे का? अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे निर्माण करण्यात आले, आता महाराष्ट्रात सुद्धा या प्रकारचा कायदा करावा लागेल का? धर्म बदलायचा पण कागदावर धर्मांतर करायचं नाही, असे प्रकार खरंच सुरू आहेत का? म्हणजे चालीरीती सगळं, परंपरा सगळं बदलायचं, दुसऱ्या धर्मानुसार करायचं पण कागदावर मात्र ते दाखवायचं नाही, अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी समोर येत आहेत। या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी थोड्याच वेळात आपल्या सोबत असतील आमदार गोपीचंद पडळकर। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सामाजिक समरसता मंचाचे निमंत्रक डॉक्टर रमेश पांडव जोडले गेलेले आहेत। पांडव सर, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत हिंदुत्ववादी नेते तुषार दामगोडे हे सुद्धा जोडले गेलेले आहेत, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे सुद्धा जोडले गेलेले आहेत। आशिषजी, तुमचंही स्वागत आहे। थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहे। पण चर्चेची सुरुवात मी आशिष शिंदे यांच्यापासून करणार आहे। आशिषजी, 24 मोर्चे झाले महाराष्ट्रामध्ये आणि या 24 मोर्चांच्या नंतर आज तुम्ही मुंबईत धडकलात। तुमचा हा जो संताप आहे तो नेमका का आहे? काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? हा आक्रोश कशासाठी? हा आक्रोश फक्त एवढ्याच गोष्टीसाठी आहे की जे काही सैराट करा 11 लाखाचं आमच्या ख्रिश्चन धर्मगुरूवर जे काही
पाद्रींना सैराट करा 11 लाखाचं बक्षीस देऊ याचा खूप मोठा राग आणि संताप समाजामध्ये आहे. कारण आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की ऋतुजा ताईंच्या आत्महत्येची तुम्ही चौकशी करा, सीबीआय चौकशी करा, सीआयडी चौकशी करा आणि त्या चौकशीमध्ये तथ्य असेल, कोणीही दोषी असेल, मग तो कोणीही असो, त्याला शिक्षा द्या. परंतु काय झालं, त्याचं खूप मोठं राजकारण तयार करून एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या ख्रिश्चन समाजाचं समाजमन दुखवलं गेलेलं आहे की बर तुम्ही आमच्या धर्मगुरूला, म्हणजे जे सुपारी दिल्यासारखा हा प्रकार आहे की सरळ सरळ ज्या ठिकाणी आमच्या सेवा कार्य चालतं, शाळा आहेत, वेगवेगळे चर्चेस आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या ठिकाणी एक प्रकार भयाचं वातावरण निर्माण झालं. लहान लहान लेकरं आहेत, स्त्रिया आहेत, महिला आहेत आणि या ठिकाणी जर अशी गोष्ट होत असेल, सैराट करा म्हणजे मारून टाका, त्याला 11 लाखाचं बक्षीस आहे, जाहीररित्या सुपारी दिल्यासारखं आहे आणि ह्याच्यासाठी खूप मोठा संताप आहे. हा हा सर्वात महत्वाचा, हा संतापच आज आपल्याला आझाद मैदानावर दिसला. कधी नव्हे ते 15,000 लोक त्या ठिकाणी एकत्र झाली आणि सगळ्यांनी खूप मोठा आक्रोश त्या ठिकाणी केलाय की आमच्या धर्मगुरू, कारण धर्मगुरू आमच्यासाठी श्रद्धेचं स्थान आहे, चर्च आमच्यासाठी श्रद्धेचं स्थान आहे. आम्ही आमच्या चर्चमध्ये प्रार्थना करतोय, आम्ही आमच्या चर्चमध्ये जातोय आणि त्या ठिकाणी प्रार्थना करून आम्ही देवाची भक्ती करतोय. आता आमच्या चर्चमध्ये कोण येतंय, कसं येतंय, हे मला वाटतं आम्हाला सुद्धा कधी कधी माहित नसतं. कारण चर्चेसमध्ये येणारा भाविक म्हणून येतो, तो काही चर्चमध्ये आला म्हणून तो धर्मांतरण करत नाही. तो चर्चमध्ये आम्ही एखाद्या श्रद्धेने लोक येतात की चला बाबा इथं जाऊ, आपल्या जीवनामध्ये काहीतरी गोष्टी घडतील आणि त्या गोष्टीतून ते चर्चमध्ये येत असतात. परंतु प्रत्येक वेळी एखाद्या आमच्या धर्मगुरूने प्रार्थना जरी केली तरी त्याला धर्मांतराचं नाव द्यायचं, कुणी त्याच्याशी बोलला तरी धर्मांतराचं नाव द्यायचं, कोणी स्वतःहून घरी बोलवतं त्यावेळेस घरी गेलं तरी धर्मांतरांचं नाव द्यायचं. चुकीचं असेल, आम्ही ह्या मताचे आहोत, कारण ख्रिश्चन समाज कधीही कायदा मोडणारा नाही. चुकीचे असेल तर त्याला शिक्षा जरूर व्हावी, तो आमचा असेल तरी. मी तर हे म्हणेल की आमचा जरी माणूस असेल, तो चुकला असेल तर त्याला शिक्षा द्या. सीबीआय चौकशी करा, एसआयटी करा, जी उच्चस्तरीय चौकशी असेल ती ऋतुजाताईंच्या आत्महत्येची झाली पाहिजे असं आमचंच मत आहे. तुम्ही चौकशी करा, परंतु त्या निमित्ताने सर्वच ख्रिश्चन समाजाला, घडली घटना सांगलीमध्ये तर त्याचे पडसाद संपूर्ण भारतामध्ये पडतायत आणि ख्रिश्चन समाज एक प्रकारे त्या कटघऱ्यामध्ये उभा झाल्यासारखा असं आम्हाला वाटतोय. बर ठीक आहे. तुषार दामगुडे आपल्या सोबत आहेत. या सगळ्या नंतर एक भीतीचं वातावरण त्यांच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणतात की भाविक वेगळे आणि धर्म ज्यांनी स्वीकारला ते वेगळे, या दोन्हीची गल्लत केली जाते. तुमचं नेमकं याच्याबद्दलचं म्हणणं काय आहे? धर्मांतर एक केलं हिंदुत्व जात आहे असं तुमचं म्हणणं आहे? एक हिंदुत्ववादी म्हणून मी आधी हे कबूल करतो की हिंदू धर्मामध्ये अनेक अंधश्रद्धा, जातीयता अशा काही कुप्रथा होत्या. हम्म त्यातल्या काही आपण बंद केल्या, काही बंद करायच्या, आणखीन आपल्या अंधश्रद्धा गरजेच्या आहेत. हे एक हिंदू म्हणून मी आधी कबूल करतो. दुसरीकडे एक 500 वर्षापूर्वी ख्रिश्चनिटी नावाचा एक धर्म आपल्या या देशामध्ये पहिल्यांदा अवतरला. हम्म आज या 4 खंडांमध्ये जर बघितलं तर जवळपास अफगाणिस्तान, पाकिस्तान म्हणजे पूर्वीचा भारत, याच्यामध्ये 65 कोटी मुस्लिम, 3 कोटी ख्रिश्चन हे कुठल्या याने झाले? तर आज गोव्याला आपण गेलो तर तुम्हाला एक हात कत्रो खांब नावाचा एक दिसेल की जो धर्मांतरासाठी विरोध करेल त्या ज्येष्ठ ब्राह्मण व्यक्तीचं, ज्याला धर्मगुरू मानलं जातं, त्याचा हात कापून टाकायचा. आज या अब्राहमिक धर्मांनी जर काय केलं असेल जगभरामध्ये, तर आमिष दाखवून धर्मांतर, धाक दाखवून धर्मांतर, कुठले तरी प्रलोभन दाखवून धर्मांतर, आणि याचा हा पूर्ण मोठा इतिहास आहे. आज आपल्या या देशामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला अनेक व्हिडिओ किंवा तत्सम दिसेल की कुठेतरी बरं करतो, मी तुमचं कुटुंबाचं दुःख हरण करतो, मग येशू तुम्हाला हे देईल, हे तुमचे देवता खोटे आहेत. आता नुकतेच वारीमध्ये एक महिला आपलं बायबलचं हे वाटताना आपल्याला क्लिप बघायला मिळाली. हे कशासाठी? आणि मग या धर्मांतराचं हे फसव्या वृत्तीने करतात. हे हिंदू धर्मामध्ये शिरलेले लांडगे आहेत. आज ही ऋतुजा ही आमची बहीण आहे. या आमच्या बहिणीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आमचं अंतकरण असं पिळवटून निघतं. तेच गोपीचंद पडळकरांचं झालं आणि त्यातून त्यांचा उद्रेक झाला की तिच्याबरोबर तर खरोखरच सैराट झालं. हे तर फक्त शब्द वापरले गेले. आणि गोपीचंद पडळकर काय कुठल्या सामान्य ख्रिश्चनाचं सैराटकार नाही म्हटले. जे तुमच्या गावामध्ये येऊन फसवणुकीने तुमचं धर्मांतर करतील, थोडक्यात राष्ट्रांतर करतील, त्यांचं सैराट करण्यात येईल असं ते म्हटलेलं आहे. हे कुठल्या सामान्य ख्रिश्चन, जो या देशाला मानतो, जो इथल्या भूमीला मानतो, जो इथले असताना मानतो, तो आमचा बंधू आहे. त्यांनी काही भीती बाळगण्याचं कारण नाहीये. आम्ही त्याच्या संरक्षणासाठी पुढे राहू. परंतु जो आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल, आता हिंदू जागा झालेला आहे. आता हे यांचे फसवणुकीचे प्रकार चालणार नाही. आदिवासी भागांमध्ये जा, आज कुठं कुठं जा तुम्ही, हे इतक्या बेमालूमपणे फसवणूक करतात. अहो, हॉस्पिटलमध्ये मरणाऱ्या माणसांचं धर्मांतर करणारे हे लांडगे आहेत, यांना सोडता कामा नये. बर
मी आज आहे. क्षमा मागतो, मला एक काही कारणास्तव मला थोडं जावं लागेल, मी आपल्या सर्वांची रजा घेतो. बरं, ठीक आहे. त्याला काय अर्थ आहे? थांबा ना, थोडा वेळ थांबा, थोडा ठीक वेळ आहे, ठीक थांबा, आहे, थोडा वेळ ठीक आहे. थांबा. ताईंचं म्हणणं तुम्ही विद्याताईंचं ऐका. ऐकून जातो मी, विद्याताईंचं ऐकून जातो. हा, ताईंचं ऐका. त्यांना, ताई, ज्या प्रकारची मांडणी केली जातीये ती तुम्हाला मान्य आहे का? थेट धर्मांतर करणाऱ्यांचा सैराट करा, त्याच्याबद्दलची बक्षिसं जाहीर केली गेली आहेत आणि त्याच्यानंतरची एक अस्वस्थता राज्यात आहे. तुमच्या पक्षाची भूमिका काय याच्याबद्दलची? नाही, मला असं वाटतं की अशा प्रकारे एकमेकांना धमकावणं किंवा याचं सैराट झाला वगैरे असे शब्द प्रयोग करणं हे बरोबर नाहीये. हा, हिंदू धर्मामध्ये जर का आपल्याला तेवढं आपल्या धर्मावर आपला आत्मविश्वास असला पाहिजे. आपल्या धर्मामध्ये जर मंदिरांमध्ये मला एकच सांगायचंय, कुठलाही धर्म वाईट नसतो. आणि जेव्हा घटनेने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे तेव्हा कोणी कुठला धर्म स्वीकारायचा हा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या धर्मात तुम्ही राहायला पाहिजे. हिंदू धर्माचा इतिहास जर बघितला, मी स्वतः हिंदू धर्मात आहे. मी पूजा पाठ मंदिर सगळं करत असते. माझा विश्वास आहे पूर्ण हिंदू धर्मावरती. परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये सहिष्णुता आहे, पहिल्यापासून आपण बघितलेलं आहे. परंतु सेवाभाव आपल्या धर्मामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, जो ख्रिश्चन धर्मामध्ये बघायला मिळतो. ख्रिश्चन धर्मामध्ये मदर तेरेसांपासून अजून आपण बघितलं तर लोक सेवा करतात. आपल्या मंदिरांमध्ये आजच सभागृहामध्ये झालं 100 कोटी मंदिर प्रशासनाने घोटाळे केले. आपल्या किती मंदिरांचा भ्रष्टाचार बाहेर येतोय. आपल्या मंदिरांमध्ये किती कोट्यावधी रुपयाचं सोनं पडलेलं आहे, पैसा पडलेला आहे. सत्य आता तुम्हाला सांगायचं म्हणजे शिर्डीचे साईबाबा तुम्ही बघितलं, कोट्यावधी रुपये मिळतात. परंतु हा पैसा जे श्रद्धेने भाविक देतात, तो श्रद्धेने दिलेला पैसा हा गोरगरिबांसाठी, लहान मुलांसाठी शाळा असतील किंवा आरोग्य केंद्र असतील, चांगले हॉस्पिटल्स असतील, ह्यावरती जर खर्च झाला तर मला असं वाटतं निश्चितच हिंदू धर्माकडे लोक आकर्षित होतील. परंतु असं होताना दिसत नाहीये. अनेक लोकांना, अनेक हिंदू धर्मातल्या सुसंस्कृत सुशिक्षित लोकांना ज्यांना असं वाटतं की आपण जो पैसा मंदिरामध्ये टाकतोय तो पैसा लुबाडला जातोय. ठीक आहे, तुम्ही एक वेगळा मुद्दा मांडला, मी त्या मुद्द्याची पण चर्चा करतो. नाही, ही चर्चा झाली पाहिजे. निश्चित आपण त्या मुद्द्याची चर्चा करूया. मी त्या मुद्द्याची चर्चा करूया. पण गोपीचंद पडळकर आता आपल्या सोबत आहेत, मला त्यांच्याकडे जायचं आहे. गोपीचंद पडळकरजी, स्वागत आहे तुमचं. तुम्ही थेट सैराट करू असं सांगितलेलं आहे. का तुम्ही असं म्हणताय सैराट करू? काय त्याच्या मागचं नेमकं कारण आहे? आणि ताई असं म्हणतायत की सेवाभाव त्यांच्या धर्मामध्ये आहे. आपल्याकडे घटनेनं प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? विषय नीट समजून घ्या. हा विषय का घडला? ऋतुजा राजगे नावाची जी मुलगी आहे, जी मिरज तालुक्यामध्ये गुंडेवाडी त्यांचं माहेरघर आहे, तिचे वडील डॉक्टर आहेत, तिची आई गृहिणी आहे. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये 2021ला जेव्हा घराबाहेर पडायला बंदी होती, त्या काळामध्ये ऑनलाईन जे वधूवर सूचक मंडळ चालवतात यांच्या माध्यमातून ऋतुजाच्या घरी स्थळ घेऊन आले. आणि स्थळ घेऊन येणारा पण जो कोळी नावाचा जो नायब तहसीलदार आहे तोही धर्मांतरित आहे. या घरातल्या लोकांना माहित नाही. आणि जेव्हा हे लॉकडाऊनच्या काळामध्ये लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मुलगी नांदायला गेली, ते काय मोठ्या लोक गोळा करायला तेव्हा बंदी होती, तेव्हा घरगुती त्यांचं लग्न झालं. आणि जेव्हा ऋतुजा नांदायला गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की समोरची फॅमिली ही कन्व्हर्टेड आहे, त्यांनी धर्मांतरण केलेलं आहे. आणि त्यांच्या देवाऱ्यात देव नाही, त्यांच्या घरामध्ये संकष्टीचा उपवास धरला तर तिला विरोध व्हायला लागला. संकष्टीच्या उपवासाच्या दिवशी सासू घरामध्ये मटण आणायला लागली. वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी तिला तू वटपौर्णिमेची पूजा करायची नाही, अशा पद्धतीचा तिच्यावरती दबाव टाकण्यात आला. आणि मग तू आता चर्चमध्ये चल, तू बायबलचं वाचन कर, ते पादरी सांगतात त्या पद्धतीनं तू सगळे पूजा अर्चा केली पाहिजे. ती म्हणली अरे माझी तर तुम्ही फसवणूक केली आहे. तिच्या पायाखालची सगळी वाळू सरकून गेली. आता घरी तिनं सांगितलं, घरी सांगितल्यानंतर म्हणजे आता काय करायचं, मुलीची जात आहे, आता लग्न झालं, पै पाहुण्यामध्ये आपल्या नावं ठेवतील, आता आपली मोठी फसवणूक झालेली आहे. आणि मग तो घरामध्ये कुठं मोबाईल फुटला तर ही मुलगी तो पादरी म्हणायचा की हिंदू पद्धतीनं पूजापाठ करते, ही सैतान आहे आणि मग हिच्यामुळे तुमच्या घरामध्ये अपशकुन घडतायत. एखादं त्यांच्यावर आर्थिक संकट आलं, कुठं काय घरात किरकोळ वाद लागला तर तो पादरी नेहमी सांगायचा की हिच्यामुळे होत आहे.
अरे बस झालं ठीक, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष, 21ला लग्न झाले, 25ला ही गर्भवती आहे, 7 महिन्याचं बाळ पोटामध्ये आहे. विषय वाढला कुठून? गर्भसंस्कार करायची वेळ आली. आपल्या हिंदू पद्धतीनं डोवाळे जेवण घालतात. तिच्या घराकडं माहेरकडे लगबग सुरू झाली. आई आहे, तिचा भाऊ आहे, तिची वहिनी आहे, तिचे वडील आहेत. मग तिकडं दावादाव सुरू झाली. आता आपल्या मुलीचं डोवाळे जेवण करायचं आहे. मुलगी पण आनंदात आहे, पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ आहे. इकडं यांच्या सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्यानी तो पादरीने सुरू केलं की ख्रिश्चन पद्धतीनं गर्भसंस्कार करायचे. ती मुलगी मध्ये अरे नाही, तुम्ही कन्वर्ट झालाय, तुम्हाला माझा विरोध नाही, पण तुम्ही मला कशासाठी दबाव टाकताय की तू धर्मांतरण कर, तू ख्रिश्चन पद्धतीने हे सगळं केलं पाहिजे, हिंदू पद्धतीनं पूजापाठ तू सगळं बंद केलं पाहिजे. आता मला सांगा, जेव्हा एक वेल एज्युकेटेड मुलगी आहे, एमपीएससी ची एक्झाम दिलेली मुलगी आहे, तिला तुम्ही धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकताय. गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीने झाले पाहिजे दबाव टाकतायत आणि ती पोटात 7 महिन्याचं बाळ असताना आत्महत्या करते. याच्यावरती का नाही चर्चा होत? हे विषय त्याच मुद्द्यावरती चर्चा करतोय आपण, त्याच मुद्द्यावर चर्चा करतोय. मी आशिषजींना विचारतो, आशिषजी अशा प्रकारे दबाव टाकून धर्मांतर करण्याचा प्रयत्न होतोय का? फसवणूक केली जातीये का? त्याच्याबद्दलचे आक्षेप सातत्याने घेतले जात आहेत. तुमच्याकडे काय माहिती आहे सगळ्या? आणि असं झालं असेल तर मग हे आक्षेपार्ह नाहीये का? नाही, असं झालं असेल तर जरूर आक्षेपार्ह आहे. परंतु पहिल्यांदा मी गोपीचंदजी सरांना सांगू इच्छितो की पहिल्यांदा तर गर्भसंस्कार हा ख्रिश्चन धर्मामध्ये नसतो. ख्रिश्चन धर्मामध्ये 5 विधी आहेत: समर्पण, बाप्तिस्मा, दृढीकरण, विवाह आणि मृत्यू हा विधी मानला जातो. 5 विधी आहेत. गर्भसंस्कार हा पहिले ते विधी नाही. दुसरी गोष्ट अशी की FIR मध्ये कुठेही अशी नोंद नाही की धर्मांतरामुळे ताईंनी आत्महत्या केलेली आहे. तिसरी गोष्ट, त्या MPSC झालेल्या एवढ्या उच्च शिक्षित आहेत, जर असा त्रास होत असेल तर त्यांनी त्याच वेळेस जर तक्रार केली असती तर पुढचं अनिष्ट टळलं असतं. कारण त्या अतिशय उच्च घराण्यामधल्या होत्या, अतिशय उच्च शिक्षित अशा त्या वकिली पॉईंट काढू नका. त्या मुलीनं आत्महत्या केली आहे ना, तुम्ही कोर्टात केस लढल्यासारखी भूमिका मांडू नका. तिला जे करायचं आहे, आम्हाला सुद्धा दुःख आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचं आम्हाला सुद्धा दुःख आहे. एवढे आम्ही प्रत्येक ठिकाणी श्रद्धांजली वाहिली ताईला. समाज म्हणताय, माझ्या विरोधात काय काय बोलताय ते दाखवा ना तुम्ही. शांतिप्रिय समाज आहे तर प्रत्येक ठिकाणी आम्ही श्रद्धांजली ताईंना वाहिली आणि आम्ही हेच म्हणतोय की तुमचं सरकार आहे सर, तुम्ही आमदार आहात. तुम्ही म्हणता हे शांतिप्रिय समाज आहे. तुम्ही आज रस्त्यावरती राज्यभर मोर्चे झाले, त्यातले सगळे व्हिडिओ बघा कशा पद्धतीने. आम्हाला ही वेळ आली सर, आम्हाला ही वेळ आली आमच्यावर की आम्हाला, कारण आमचा भयभीत झाला समाज. तुम्ही अशा प्रकारे काही आमचं सैराट आमच्या धर्मगुरूला करू म्हटले की सगळे लोक भयभीत झाली. भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या पादरी लोकांना सांगा, जर तुमच्याकडे कोणी कायदा काय म्हणतोय, कुठल्या धर्मामध्ये जायचं ज्याचं त्याचं वैयक्तिक स्वतंत्र आहे, पण तुम्ही फसवणूक करून त्याला आमिष दाखवून तुम्ही काहीतरी चमत्कार दाखवतो म्हणून तुमचा आम्ही काहीतरी तुम्हाला मदत करतो, तुम्हाला धान्य देतो, तुम्हाला दप्तर देतो, शाळेत असं होत असेल देतो, असं होत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. 420 दाखल केला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या लोकांना भयभीत होण्याचं कारण नाही. तुम्ही त्या लोकांना सांगा, धर्मांतरण करण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका. स्वेच्छेने कोणी येत असेल त्याबद्दल आमचं दुमत नाही, पण असं चुकीच्या पद्धतीनं धर्मांतरण करणं कायद्यानं गुन्हा आहे आणि तसं करण्याच्या भानगडीत कुणी पडू नका. ठीक आहे, मला नक्कीच बळजबरीने कुणी धर्मांतरण करत असेल. तपास केला असेल या सगळ्या प्रकरणाचा. तपासात काय बाब समोर आलेली आहे? तुम्ही जे सांगितलं धर्मांतराचा अँगल समोर आला का तपासात? FIR मध्ये कुठेही धर्मांतरण हा प्रकार लिहिलेला नाही. FIR जी आहे पोलीस स्टेशन मध्ये, त्यामध्ये आई वडिलांची मुलाखत घ्या ना बडे साहेब. घेतली, आता दाखवली पण आम्ही. त्यांच्या आई वडिलांची मुलाखत दाखवली पण आम्ही. तुमची 2011ला संख्या होती, 2011च्या जनगणनेनं. मग हे रस्त्यावर एवढी लोक कुठून आली? तुम्ही कन्वर्ट केलेली सगळी लोक आहेत, गरीब लोक आहेत. आता मला एक प्रकरण माझ्या मोबाईलवरती आलंय. मी हे कोण माननीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष लिहिलंय, त्यांना मी ते प्रकरण पाठवतो. त्या मुलीचं लग्न झालंय नागपूरला आणि त्या मुलीला म्हणते की तुम्ही धर्मांतरण करा. हे आता 1 तासापूर्वी मी मुंबईहून गावाकडे चाललोय, मला त्यांचा मेसेज आलाय. ठीक आहे, अशी प्रकरण सुरू आहेत. मी येतो. मला रमेश पांडव सरांना या चर्चेमध्ये घ्यायचंय. पांडव सर, सातत्यानं तुमच्यासारख्या लोकांकडून एक मागणी केली जाते, धर्मांतर विरोधी कायदा आणा आणि हे सगळं थांबवा. एका बाजूला मांडणी केली जाते की आमिष दाखवून, दबाव टाकून आणि फसवणूक करून अशा प्रकारे धर्मांतर केली जाते. काय तुमचं आतापर्यंत याच्याबद्दलची माहिती आहे? खरंच अशा प्रकारे होतंय हे राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये?
माझ्या बाजूनी 3 मुद्दे आहेत, ते कृपया आपण शांतपणे ऐकून घ्यावे. पहिला मुद्दा असा की शिंदे हे आडनाव हे युरोपातलं नाहीये, ते भारतातलं आहे आणि ते ख्रिश्चन झालेत. त्यांनी जरा चांगला इतिहास तपासला पाहिजे. आणि त्यामुळे नागालँड, मिझोराम, त्रिपुरा निर्माण झाले, तिथे बोडोलँड निर्माण झाली आहे. ही ह्या सगळ्या गोष्टींची दिशा असते, हे शिंदे साहेबांना मी लक्षात आणून देऊ इच्छितो. हा पहिला माझा मुद्दा आहे. आणि हे करत असताना जे मार्ग अवलंबले जातात याचं हे केवळ एक ऋतुजा पाटलांचं उदाहरण नाहीये. आता तुम्हाला मी दुसरं उदाहरण संभाजीनगर मधलं, छत्रपती संभाजीनगर मधलं, त्याच्या बाहेरच्या बाजूला जी पाटी लावली आहे ती बाल कल्याण बाल सुधारगृह आहे, ती पाटी वाचून दाखवतो. दिस हॉस्टेल हॅज बीन बिल्ट विथ द रिसीम फ्रॉम द पीपल ऑफ फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी थ्रू बिशॉफलेट्स हिल्सबर्ग Miserer E.V. Aachen, the Catholic Bishops Organization of West Germany, blessed by His Lordship R.T. Reverend Dominic वगैरे 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 वगैरे. तिथे 9 मुलींचं प्रकरण झालंय. पहिल्या महिल्यावरून उड्या मारून त्या महिला आल्या. त्याच्या संबंधी फडणवीस साहेबांनी निवेदन कालच्या विधान परिषदेमध्ये केलंय. अशी हजार उदाहरणं गेल्या 150 वर्षात निघतील. आज असं नाक वर करून बोलायला काय जातं? आमचे पडळकर साहेब कुठे चुकले हे कधीतरी लक्षात घेऊया. भाषा कोणती वापरली, कायद्यात बसते की नाही, सैराट करायचं की नाही, हे भाग स्वतंत्र आहेत. त्याच्या संबंधात स्वतंत्र चर्चा होऊ शकते. परंतु पडळकर साहेबांचा संताप या देशातल्या 100 कोटी हिंदू समाजाचा संताप आहे, हे कधीतरी शिंदे साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे. विद्या चव्हाणताईंना मला दुसरा मुद्दा सुचवायचा आहे. सेवाभाव नाही म्हणता 2 लाख सेवा कार्य आम्ही चालवतो. मी हिंदुस्थानभर हिंडतो, सगळ्या सेवांमध्ये हिंडतो. कधीतरी एकदा या सेवा कार्यांना विद्याताई चव्हाणांनी येऊन बघावं. आम्ही पण हे प्रयत्न करतो आहोत. त्यांच्याशी मी सहमत आहे की इथे या देशामध्ये अशा प्रकारचा सेवाभाव यापूर्वी नव्हता. पण स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद यांनी ह्या सगळ्या हालचाली सुरू केल्या आणि या ठिकाणी घडलं. मला तिसरा एक मुद्दा मांडायचा आहे, तो असा, या ठिकाणी ही जी धर्मांतरणाची दिशा आहे याच्या बाबतीत शिंदे साहेब असं म्हणू शकत नाहीत याच्यात कुठं फसवणूक झाली नाही. याच्यात काय झालं, मी संभाजीनगरची केस सांगितली. कुठेही जा, ज्या अंधश्रद्धा पद्धतीनं आजारी असो नाही तर नसो, गरीब माणसाला नाडवून त्याला ख्रिश्चन केलं जातं, याच्याशी आम्ही कसं सहमत होऊ? मला शेवटचं एक वाक्य उच्चारायचंय. तुम्ही 24 मोर्चे काढले, आम्ही उद्या 1000 मोर्चे काढतो. मोर्चाचं भय दाखवू नका. मोर्चे 24 झाले याचा अर्थ बाकीचे सगळे घाबरून जातील आणि काहीतरी होईल हे समजू नका. तुम्ही घाबरत नाही आहात शिंदे साहेब. तुम्ही निगरगट्टपणाने तशाच पद्धतीने तुमच्या ऍक्टिव्हिटी सगळ्या चालू देताय. कधीतरी एकदाच माझं शिंदे साहेबांना चॅलेंज आहे, मला बदलून दाखवा. माझ्यासारख्या माणसांकडे या, चर्चा करा बायबल, ऋग्वेद, वेद, गीता याच्याबद्दल आणि मग बदलून दाखवा. असं गोरगरिबाला, नाडलेल्या माणसाला, आडलेल्या माणसाला धर्मांतर करता हे शोभतं का? आणि गेल्या 150 वर्षात जो तिकडे जन्मलेला ख्रिश्चन धर्म आहे तो भारतात जन्मलेला नाहीये. कशी झाली सगळी भारतातली मंडळी ख्रिश्चन? याचा इतिहास पाहिजे का? इन्क्विजिशन कॅम्प्स तुम्ही तिकडच्या देशात चालवता. कोणाला सांगताय की कोणाला मारलं नाही म्हणून? संताप दिसतो, साहेबांचे शब्द दिसतात, त्याच्या पाठीमागचा संतापास कधीतरी लक्षात घ्या शिंदे साहेब. असे आम्ही 100 कोटी लोक या देशात आहोत. 24 मोर्चे तुम्ही काढलेत, काळजी करू नका. उद्या 1000 मोर्चे काढून दाखवतो, एवढं लक्षात ठेवा. मोर्चा हा विषय नाहीये. त्याला उत्तर एकच आहे, सगळ्यांना स्वातंत्र्य द्या, फसवू नका, सगळ्यांना चर्चा करू द्या, खंडन मंडन करू द्या. खंडन मंडनाची ही भूमी आहे. मगाशी बडे साहेबांनी फार छान उल्लेख केला. या ठिकाणी खंडन मंडन होऊ शकतं. या आणि माझ्यासारख्याला कधीतरी बदलवून दाखवा, एवढीच विनंती आहे. असं आणून पांघरून आणून असं म्हणू नका की हे स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचा हा गैरफायदा आहे. एवढंच मला सांगायचं. आशिषजी, एकानंतर एक अशी अनेक प्रकरणं राज्यामध्ये समोर येत आहेत. खरंच या राज्यामध्ये आडल्या नडलेल्या माणसांची फसवणूक करून, दबाव टाकून, आमिष दाखवून अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जात आहेत का? केल्या जात असतील तर त्या थांबणार आहेत का? जर सर असं होत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. असं होत असेल तर कायदेशीर कारवाई करावी. परंतु सरांचं जे काही विधान आहे ते आमच्या मनाला लागलेलं आहे. जर असं होत असेल, आम्ही सरळ सरळ सांगतोय कारवाई करा. आता सर धर्मांतर विरोधी कायदा पण आणतायत. आमची तर इच्छा आहे. काय होतंय सर, मी आशिष शिंदे माझं आडनाव आहे, परंतु माझे वडील धर्मगुरू होते. आम्ही जन्मता ख्रिश्चन आहोत. माझ्या टीसीवर ख्रिश्चन लिहिलेलं आहे. आमचा काय दोष आहे? आज प्रत्येक जण भयभीत झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी अशी 12 लाख लोक ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांच्या
एलसी वर पण ख्रिश्चन लिहिलेलं आहे आणि ते मूळ ख्रिश्चन, आम्ही जन्मता ख्रिश्चन आहोत. पण आमचा काय दोष आहे? असा पण एक मुद्दा आहे की अनेक लोक असे आहेत जे ख्रिश्चन धर्माचं अनुकरण करतात, ते अनुयायी आहेत, पण कागदावर मात्र ते अजून सुद्धा त्या जातीचे आणि धर्माचे आहेत. कागदावर ते बदललेलं नाहीये, त्यामुळे लोकसंख्या लक्षात येत नाही, अशा प्रकारचा एक आक्षेप नोंदवला जातो. तथ्य आहे का त्याच्यात? 5.8%. इट रेज्ड फ्रॉम 2.2 to 5.8. प्लीज आशिषजी. हे बघा, मला तेच सांगायचं, आता चर्चला येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे, आम्ही ते मान्य करतो. चर्चला येणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे, त्यांच्या कास्टवर त्यांनी बदलायचं का नाही तो त्यांचा निर्णय. मग संख्या लपवली जाते का? लक्षात येऊ नये की किती लोक कन्वर्ट झाली, लक्षात येऊ नये म्हणून हे लपवलं जातंय का? नाही, ज्याचा त्याचा इच्छा आहे, ज्याची त्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य की त्यांनी स्वतः जावं. जर त्याला ख्रिश्चनिटी आवडते तर त्यांनी स्वतः जावं, गॅजेट करावं आणि सरकारकडून धर्मांतरण झालंय म्हणून त्यांनी, जर एखाद्या जातीमधून असेल त्यांनी ख्रिश्चन व्हावं, कारण हे गॅजेट केल्याशिवाय कोणाचंच धर्म परिवर्तन होत नाही. आज गोपीचंद पडळकरांनी एक मुद्दा मांडला, आरक्षणाचे लाभ घेण्यासाठी हे सगळं केलं जात आहे, असं त्यांनी मुद्दा मांडला सभागृहामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये डी सिल्वा राणी व्हर्सेस तिकडचे कलेक्टर असा एक निर्णय आलाय 2024 ला, आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतोय जे हिंदू धर्मामध्ये आहेत किंवा जे SC ST OBC VJNT आहेत आणि जातीचा दाखला वापरून नोकरीला लागलेले आहेत किंवा जातीचा दाखला वापरून राजकीय आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे, अशा विरोधामध्ये जर ते धर्मांतरित झाले असतील, त्यांच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला असेल, त्यांच्या मृत्यूची आता आपल्याकडं दहन केलं जातं, दफन केलं असेल किंवा त्यांचे लग्नाचे कार्यक्रम असतील किंवा अन्य त्यांनी पूजा पद्धती घरामध्ये फोटो लावले असतील, क्रॉस लावला असेल किंवा मुस्लिम धर्मामध्ये गेले असतील, तर तशा पद्धतीनं त्यांचा पूजा पद्धती बदलल्या असतील, त्याचा पुरावा जरी दिला तर सुप्रीम कोर्ट म्हणते यांना बडतर्फ करा. आज आपल्या माध्यमातून राज्यातल्या सर्व लोकांना माझं आव्हान आहे, असे जे SC ST VJNT OBC या जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरीला लागलेले आहेत आणि हे कन्वर्ट झालेले आहेत, त्यांचे पुरावे तुम्ही तिथं द्या. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. पण गोपीचंदजी, एक मुद्दा आहे, तुम्ही आवाहन करताय, ठीक आहे, तुम्ही एका बाजूला सैराट कराची भाषा वापरताय, तुम्ही स्वतः कायदे मंडळामध्ये आहात, खरं तर तुम्ही कायदा केला पाहिजे ना याच्याबद्दलचा, कायदा करून कायद्याच्या मार्गाने लढलं पाहिजे. सैराट करा म्हणणं हे कितपत योग्य आहे? गावागावात जाऊन हे गरीब लोकांच्या अज्ञानाचा, त्यांच्या अडाणीपणाचा, त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन तुम्ही धर्मांतरण करता, आम्ही चमत्कार करतो म्हणता, तुम्ही दवाखान्यात जाऊ नका, आम्ही तुमच्या अंगावरती पाणी टाकून काहीतरी मंत्र तंत्र करून तुम्हाला बरं करतो म्हणता. अशासाठी आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे, मग नवीन कायदा धर्मांतर विरोधी का होत नाही? रमेश पांडव सर, माझा वेळ संपलाय, प्लीज. पांडव सर, शेवटची कमेंट तुमची, आणि ताई येतो तुमच्याकडे 30 सेकंदासाठी. त्यांनी या ख्रिश्चन पाद्र्यांनी सैराट केलंय, इथे पाडळकर साहेब नुसते बोललेत, याची तरी दखल घ्यावी. याच्यापूर्वी किती सैराट केले, ऋतुजा पाटलाचा सैराट नाहीये का? या मी 9 मुलींचा सांगतो, त्यांचा सैराट नाहीये का? प्रेग्नन्सी टेस्ट आहे, गर्भवतीची टेस्ट आहे, माझ्याकडे हायकोर्टातले वकील आहेत माझ्याजवळ, ते सैराट नाहीये का? अहो ते करतायत, पाडळकर साहेब बोलतायत, करू नये, हे बरोबर आहे. काय चाललंय? आम्ही हजार मोर्चे काढू, हजार मोर्चे काढायचे तर महागाई बेरोजगारीवर काढा ना. धर्म हा काय विषय घेऊन बसलाय का तुम्ही? मला एक कळत नाही की देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि इथे आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये जी बुवाबाजी चालते, ज्या तरुण लहान मुलींना फसवलं जातं, बायकांना फसवलं जातं, त्यांच्यावर अत्याचार केले जातात, भगवे वस्त्र धारण करणारे स्वतःला साधू बाबा म्हणतात, त्यांच्यावर यांनी काय कार्य केले? आपल्या धर्माची स्वच्छता करा ना. आणि लोकांना तुम्ही अशा प्रकारे कंपल्शन करू शकत नाही. पण त्या बाजूने पण कंपल्शन होऊ शकणार नाही ना ताई, ते पण चुकीचं आहे. एक मिनिट मला सांगायचं, हे आज नाही, आपल्या समाजामध्ये जी वर्ण व्यवस्था आहे हिंदू धर्मामध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, त्याच्यामुळे संत ज्ञानेश्वर स्वतः ब्राह्मण समाज वडिलांच्या आईपोटी जन्माला आलेले, त्यांना वाईट टाकण्यात आलेलं, त्याच्यानंतरचा इतिहास बघितला, वारकरी संबंध पंथ बघितला, तर तुम्हाला एक लक्षात येईल की अशा प्रकारे वाईट वागणूक आपल्या समाजाने हीन वागणूक दिलेली आहे, म्हणून लोकांचं धर्मांतर तेव्हा झालेलं आहे.
आणि हे तुम्ही कबूल केलं पण नाही. आता तुम्ही जर काय तुमचं सत्ता आल्यावरती तुम्ही जर लोकांना सांगत असाल की हे धर्मांतर करतात, ते धर्मांतर करतात, आणि तुमच्या मंदिरांमध्ये काय चालतं, तुमची बुवाबाजी काय चालते, याच्यावर तुम्ही पांघरून घालणार आहात, याच्यावरती तुम्ही काहीच बोलणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. नाही, आपला वेळ संपलाय. खरं तर या मुद्द्याला आणखी वेळ हवाय आणि याच्याबद्दलचे दोन्ही बाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर येणं गरजेचं आहे, मंथन होणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं जे आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे, एकमेकांच्या स्वातंत्र्यावर गदा न आणता सुद्धा चुकीच्या गोष्टी घडू नयेत ही अपेक्षा आहे. आज प्रेक्षकांना जेव्हा आपण हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघा. धर्मांतर करणाऱ्यांचा सैराट करा असं म्हणणं योग्य आहे का? 35% लोक कमेंट आहेत होय, 65% लोकांना ते आवडलेलं नाहीये. पण या निमित्तानं एक चर्चा धर्मांतराची राज्यामध्ये सुरू झालेली आहे. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.